यासाठी आपल्याला नकारात्मक भावना आपल्या आयुष्यात नेमक्या का आहेत तेही समजून घ्यावं लागेल. कल्पना करा, पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी अश्मयुगात जाऊन पाहूयात आपण, तेव्हाच्या माणसाला राहायला आजच्यासारखं आपल्यासारखं घर नाही, आसपास सुरक्षा नाही, वरून कोणी नरभक्षक प्राणी, शिकारी प्राणी येण्याची, त्यांना खाऊन टाकण्याची किंवा कुठलीही नैसर्गिक आपत्ती येण्याची सुद्धा शक्यता होती. त्यामुळे भीती, राग अशा प्रकारच्या नकारात्मक भावना त्यांना या प्रकारच्या डेंजर्सपासून किंवा धोक्यांपासून वाचवण्यासाठी आवश्यक होत्या. जर भीती डेव्हलप नाही झाली, म्हणजे वाघाची भीती जर माणसाला वाटली नाही, तर तो वाघापासून पळेल कसा? या कारणासाठी आपल्या मनामध्ये या विविध प्रकारच्या भावना पूर्वीपासून निर्माण झालेल्या आहेत. मात्र आता आपण आपल्या आयुष्याला बरंच सुरक्षित केलेलं आहे. आपल्याला शिकारी प्राण्यांची भीती नाही, आपल्याला वादळात आपलं घर वाहून जाण्याची भीती नाही, आपल्या आसपास भक्कम भिंतींची चांगली घरं आहेत आणि आपण विज्ञान तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं बरंच पुढे आलो आहोत. पण तरीही आपल्या मनामध्ये ही धोक्यापासून आपल्याला वाचवण्याची जी एक सिस्टीम आहे, हे जे एक मेकॅनिझम आहे, ते मात्र जिवंत आहे.